ती मोकळेसे खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती पावसाची सर चिंबा, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. Love like Melocha, love like Melocha, love like Melocha, love like Melocha. मॅडम मी काय म्हणतो, तुमच्याऐवजी मी जाऊ का क्लायंटला भेटायला? What? I don't think he can handle. मिस्टर विनय, तुम्ही करा हँडल. सापडली मुलगी. हे बघा. मिस्टर विनय, हो ही मुलगी तुम्हाला गोरी दिसते का? मी तुम्हाला मगाशीच म्हटलं मी सावळ्या मुलीशी लग्न अजिबात करणार नाही. वाटल्यास बिन लग्नाचं राहीन. चांगलंच आहे, करूच नका लग्न तुम्ही. मॅडम येऊ का? नाही बरं वाटत नसेल तर मी नंतर येतो. मी नाही या ना आत या. कशी झाली मीटिंग? मी ऍक्च्युली तुमचीच वाट बघत होते. मला माहितीये तो क्लायंट थोडा टेन्शन देणार आहे. मला त्याचीच भीती होती ऍक्च्युली, पण मला खात्री आहे की तुम्ही एकदम छान हँडल केलं असेल त्याला. म्हणजे मी क्लायंटला तुम्ही जसे हँडल करतात तसंच हँडल करायचा प्रयत्न करत होतो. पण हाय भाडेकरू, बरं झालं आलात. लोक ज्या आतुरतेने सचिनच्या सेंचुरीची वाट बघायचे त्याची दुप्पट आतुरतेने तुझी वाट बघत होती. ए बरं, कशी झाली मीटिंग तुझी आकांक्षाच्या क्लायंट बरोबर? नर्वस नाही चेहराच सांगतो याचा. त्याने नक्कीच मीटिंगची वाट लावली असणार. छान झाली मीटिंग, मस्त झाली मॅडम. थँक्यू सो मच मिस्टर विनय. थँक्स अ लॉट. गुड नाईट. ग्रेट. हाय 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 गाईज, मी खूप मोठी माती खाल्ली. काय केलेस? हे बघ विनय, तुमची चूक नव्हती, त्या क्लायंटची होती. तू का टेन्शन घेतोय? तुम्ही राघवनी मला सांगितलंय कॅफेमध्ये काय झालं. त्यात त्या क्लायंटची चूक आहे. त्यांनी काव्याशी असं वागायला नको होतं. मी त्याबद्दल नाही बोलत आहे यार, मी खोटं बोललो. कशाबद्दल? काय झालंय? आकांक्षा मॅडमचे माझ्यावर खूप होप्स होते रे. मी क्लायंटला व्यवस्थित हँडल करू शकेन असा विश्वास होता त्यांचा. म्हणजे कॅफेमध्ये जे काही घडलं ते मी आता त्यांना सांगायला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला विचारलं की मीटिंग कशी झाली म्हणून. मी त्यांना सगळं खरं सांगणार होतो, पण तेवढ्यात नेमकं श्रीकांत तिकडे आला आणि मी घाबरून मीटिंग छान झाली असं म्हणालो. काय लॉस्ट इट यार. आणि आता मला भीती वाटते की जर क्लायंटनी त्यांच्या ऑफिसमध्ये फोन करून कंप्लेंट केली तर मॅडमचा जॉब जाऊ शकतो यार. विनया, तू बावळट आहेस का? तुझ्याशी आणि काव्याशी तो क्लायंट कसा वागला हे जर तू आकांक्षाला सांगितलं असतंस तर ती अवेअर झाली असती.
तिने झालेला प्रकार तिच्या बॉसला कळवला असता, तिचा जॉब सेव्ह झाला असता विनया. अरे मी खरंच सांगणार होतो, पण तो श्रीकांत आल्यामुळे घाबरलो आणि मग खोटं बोललं गेलं. खोटं बोललो? अरे तो श्रीकांत म्हणजे काय गब्बर सिंग आहे काय घाबरायला? आणि एवढं काय त्यात घाबरण्यासारखं? तुला बोलायला सोपं आहे रे. त्याने घराबाहेर काढलं तर तू हॉटेलमध्ये जाऊन राहशील. मला नाही परवडणार ते. एवढंच ना, मी तुला पण घेऊन जाईल. काही गरज नाही. सुमित याला सांग ना, मला हे घर सोडून अजिबात कुठेही जायचं नाहीये. सुमित. अरे यार, मी तरी कोणाकोणाला समजावू, तूच सांग. तुला काय झालं? सौम्या चिडली, तिला पार्टीला बोलवलं नाही म्हणून. समजावून समजावून थकलो यार. अरे पण मला एक गोष्ट सांग, तिला माहित नाहीये का की तू टेन्शन मध्ये असते? तिचं म्हणणं असं आहे की टेन्शन मध्ये पार्टी केलेली चालते, पण ती आलेली चालत नाही का? माझा फोन उचलत नाही एक तर ती, आणि 2 तास झाले मी तिच्या चॅटवर तिला समजवायचा प्रयत्न करतोय, रिप्लाय करत नाही यार काही. आलं वाटतं. रिप्लाय नाही आले ना. आपल्या ग्रुपवर काकांनी त्यांच्या योगासनातले फोटो पाठवले. बघू. हे काका बघ, मागचं नेचर बघ, फुलान एन्जॉय करतायत. बघ ना, आपल्याला टेन्शन मध्ये टाकून कसे एन्जॉय करतायत. तू पण जायला हवं होतं त्यांच्या बरोबर. हे बघ आता काय म्हणतायत, पुढच्या वेळी तुम्हाला पण इकडे घेऊन येतो. आणि हा राघव घर सोडायचं म्हणतोय. हा, अरे काकांसारखं प्रेम आपल्याला कुठेही मिळणार नाही. आणि जर आपण इथून गेलो ना, तर सगळी धमाल मजा मस्ती सगळं मिस करू यार आपण. श्रीकांतला कळत नाहीये यार ते युजलेस. हळू कर ना यार जरा, काय चाललंय? तो बघ ना उगाच. हॅलो. हाय. काय मग सकाळपासून धावपळ करून दमली असशील ना? काय? नाही नाही, मला असं विचारायचं होतं की सकाळपासून एकाच जागी पडून राहून तुला कंटाळा नाही आला? नाही आलाय खरं तर. तुला खरंच कंटाळा नाही आला? काय बोलतेस? मला तर एक सेकंद एक तासारखं वाटत होतं. मग माझ्या मनामध्ये विचार आला की या मुलीने दिवसभर एकाच जागी पडून काय बरं केलं असेल. मी ऍक्च्युली पुस्तकं वाचून संपवली आहेत, मस्त गाणी ऐकली आहेत, गुड. भरपूर झोपले आणि आता विचार करते की काय करायला हवं ते. हो ना. वेट, तुझ्याकरता मी हे आणले. पत्ते. येस. श्रीकांत, त्याचा काहीच उपयोग नाहीये. मला नाहीये तरी पत्ते खेळता. अरे यार, रम्मी, मेंढीकोट, नाही 3 पत्ती, जोडपत्ता. नाही. ए, हा 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 हा, ते म्हणजे ते असं 2-2च्या जोड्या वगैरे असं ना? हा, थँक्यू सो मच. तुला हे तरी माहिती आहे. नाही म्हणाली असतेस ना तर पत्त्यात ना स्वतःच लाजून निघून गेले असते. चलो खेळते. चलो. तिकडे US मध्ये ना आम्हाला हाच एक विरंगुळा होता. हो का? कॅट आणि कॅट. श्रीकांत,
श्रीकांत श्रीकांत क्या बात आहे यार, काय योगा योगा बघ ना. अरे मी सुटलो. ए असं कसं तू सुटलास? आता मला सुटायचंय. हे बघ माझी एक जोडी पण झाली आहे. हे बघ मी सुटणार आहे म्हणजे असं काय नसतं या गळ्यामध्ये. तू काहीतरी चिटिंग केली. चिटिंग कसली जोडपत्यामध्ये? नाही यार पण परत. अरे चिटिंग मला. तू चिटिंग केली. अरे मी सुटलो होतो. हे बघ ना. श्रीकांत बरं पुन्हा खेळूया, पुन्हा पिसतो. ओके श्रीकांत आई हाक मारते का? एक सेकंड ना. काकू काय पडलं? आई अगं तुला काय होतं आई? थांब ॲम्ब्युलन्स बोलवतो. विनय विनय कशाला? हा बोल. हा ओके थांब मी आलो. मी बोलवतो. श्रीकांत काकू काकू काय झालं तुम्हाला? श्रीकांत मी नाही उघडणार. मी इथे बसून राहतो. प्लीज दरवाजा उघडा, पटकन उघडा प्लीज. ओ गॉड ओपन द डोर. हो काय आहे? विनय प्लीज सॉरी मला प्लीज घराबाहेर काढू नको प्लीज. तुला घराबाहेर काढत नाहीये मूर्खा. तुला आईने बोलवलंय. काय झालं तर तिला घाम आलाय आणि चक्कर तर आय डोंट नो काय झालंय. प्लीज तर लवकर चल. काय सांगतोस? एक मिनिट त्यांना धाप लागली आहे का? श्वास घ्यायला त्रास होतोय? हो लवकर चल प्लीज. लवकर चल. 2 मिनिटं. ओ माय गॉड. तू भावाडस का? काय शोधतोयस? लवकर चल ना प्लीज यार. हो प्लीज लवकर चल प्लीज. सॉरी काकू काय होतंय काकू? फार त्रास होतोय का? अरे विचारतोयस काय? चल ना हॉस्पिटलला नेऊया. एक बाजूला. काकू काय झालं? असं खरं व्हायला नको. तुम्ही गोळ्या चुकवल्यात का? काळजी करू नका. तू बोलत का बसलास? काहीतरी कर ना. 1 मिनिट मी बघतोय ना. पाणी घेऊन ये जा प्लीज. काकू रिलॅक्स. हा काकू मी आलोय ना आता. गोळ्या आणल्यात मी तुमच्या. हा श्वासावर कॉन्सन्ट्रेट करा. हा मोठा श्वास घ्या. शांत व्हा काकू. रिलॅक्स. आम्ही आलोत ना आता. काही होणार नाही. हा एक पाणी घे प्लीज. थांबा गोळी. काकू हे घ्या गोळी घ्या. आधी गोळी घ्या. हात द्या तुमचं. सावकाश. अरे काकू तुम्ही पडा बरं. हा सावकाश पडा ना. सावकाश पांघरून. सावकाश काकू. आरामात. सावकाश. खाली सारखा थोड्या. पांघरून घे. काकू आम्ही आहोत इथे. आराम करा. आई मी आहे ग. मी आहे. तू काळजी करू नकोस प्लीज. एक सेकंड मला गोळ्या पाहू देत. वाईला कसली गोळी दिलीस? मला वाटत नाही यावर आपण डिपेंड राहायला हवं. चला ना यार डॉक्टरकडे जाऊया. आपल्याला कुठला डॉक्टर मिळणार मग तुम्ही हॉस्पिटलला नेऊया. हा काकू
मला बरं वाटते. बरं वाटते. हे कशामुळे झालं असेल, काय आयडिया? काकू हं, किती गोळ्या चुकवल्यात तुम्ही? फक्त 2 रे. काकू 2 गोळ्या म्हणजे फक्त नाही. काकू तुम्ही ना काका गेल्यापासून खूप हलगर्जीपणा करताय हा. मला माहितीये काका जेव्हा परत येतील तेव्हा मला ओरडतील तुमची व्यवस्थित काळजी घेतली नाही म्हणून. की हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय हा. ते लवकर परत यावे म्हणून त्यांना मिस करताय ना. चला काकांना परत बोलवू का? लावू फोन. हसल्या म्हणजे आता बरं वाटतंय. तुम्ही किती घाबरवलं आम्हाला. हो ना. नाही तर काय. आणि काकू आम्हाला तुमचा शांत प्रसन्न चेहरा बघायची सवय आहे आणि तोच चेहरा आम्हाला आवडतो सुद्धा. मला एक कळत नाहीये आईने नक्की कोणत्या गोळ्या मिस केल्यात. आईला कसला आजार झालाय त्याच्यात ती गोळ्या घेते. नाही बाळा, घाबरू नको. कसलाही आजार झालेला नाहीये. फक्त ना जरा बीपीचा त्रास आहे. तुझे बाबा आजूबाजूला असले ना की मला कसलंच टेन्शन नसतं आणि त्यामुळे मग बीपी पण राहतो कंट्रोलमध्ये. ते मुलं म्हणतात ना ते नाही येत ना इथे म्हणून त्रास झाला असेल ना. हो, ते तिथे मस्त योगाच्या नावाखाली एन्जॉय करतायत आणि तुम्ही त्रास करून घेत राहा. नाही तर काय. आम्हाला मेसेजेस करतायत, मेसेजेसवर बोलतायत, फोटोज पाठवतायत. तुम्ही फोटोज पाहिले का त्यांचे? एक सेकंड. 2 मिनिटात बरं वाटेल तुम्हाला. हे बघा, भावाला बघा. बघा बघा योगा करतायत तिकडे आणि तुम्ही वॉक बंद केलात ना म्हणून होतं हे सगळं. अरे तुम्ही बघा काकांना बघता क्षणी काकूंचा चेहरा कसा खुललाय बघा. वाह्यात मुलं आता तुम्ही. आई तुला नक्की बरं वाटतं ना आता? हो बाळा, घाबरू नको. बरं वाटते मला. थकल्यासारखं झालंय जरा. काकू काळजी घ्या. आम्ही आहोत. विनय, थँक्यू सो मच. थँक्स काय त्यात. म्हणजे काकू आईसारख्याच आहेत मला. आणि काकूंची गोळी मला माहित होती म्हणून मी त्यांना दिली. 1-2 तासात काकूंना पूर्णपणे बरं वाटेल. म्हणजे असं ह्या गोळ्यांचं म्हणणं आहे खरं तर. पण नाही वाटलं ना तर मात्र डॉक्टरांना बोलवून घ्या आणि काकूंकडे लक्ष ठेव. काय मला एवढंच कळतं, मी तर MR आहे ना. आणि 1-2 दिवसात डॉक्टरांना दाखवून आणावं तर. ओके चालेल. काकू आराम करा हा. काळजी घ्या. येतो आम्ही थोड्या वेळाने. हो, आणि मी आत्ताच काकांना मेसेज करतो की तुम्ही त्यांना खूप मिस करताय. लगेच निघून या. मार देईना आता. नाही, जातो आम्ही. चला चला काळजी घ्या. आम्ही निघतो. चल. आणि श्रीकांत काही लागलं तर केव्हाही बोला. चल बाबा. चल. नक्की. बरं वाटतंय ना? बाळा, घाबरू नकोस. घाबरू नको बाळा.
श्रीकांत, काय झालं काकूंना? अगं काय नाही, ती बीपीच्या गोळ्या घ्यायला विसरली होती म्हणून अचानक त्रास सुरू झाला. आता कशा आहेत? प्लीज मला घेऊन चल ना तिकडे. नाही, आता बरी आहे ती. तुला विनेने गोळ्या दिल्यात बीपीच्या, सो तिला आता बरं वाटतंय. अगं हो, खरंच ती बरी आहे. आणि तू रडतेस कशाला? आता खरं तर मी त्यांची मदत करायला हवी आणि मी अशी इकडे बसली आणि तुम्हीच माझी सेवा करताय. अगं तू वेडी आहेस का काय? तू हे सगळं मुद्दामून करतेस का? नाही ना. आणि तुझी कोणी सेवा वगैरे करत नाही, कळलं का? उलट तू लवकरात लवकर बरं होऊन आईच्या सेवेत हजर राहावं म्हणून हे सगळं चाललंय. नाहीतर मी आणि कोणाची सेवा शक्य आहे का? असं असेल तर मग मी लगेच बरी होईल. व्हायलाच हवं. आणि असंही आईला माझ्यापेक्षा जास्त सवय तुम्हा सगळ्यांची झाली. तुम्हाला कसं सगळंच माहितीये ना आईचं. मला तर तिला बीपीचा त्रास आहे हे सुद्धा आजच कळते. एक तयार आहे, एक बनते. येस येस. ब्रेकफास्ट साठी थँक्स विनय. थँक्स नाही, मला तुम्ही हव्या. विनय, अरे राजा, आम्ही तुला सोडून कुठे चाललो आहोत? तसं नाही रे. ऐका ना, आज तुमच्या दोघांपैकी एक जण तरी घरी थांबू शकेल का? का? म्हणजे मला ना तुमची हाऊसवाईफ असल्याचा फील आलाय रे. म्हणजे सकाळी उठायचं, तुमच्यासाठी ब्रेकफास्ट करायचा, तुम्हाला द्यायचा, मग सगळं घर आवरायचं आणि मग त्या सासबहूच्या सिरियल बघायला लागायचं. त्याला पटकन ऑमलेट दे. चल. हो. हा. आणि जर हे थांबवायचं असेल तर लवकरात लवकर घराच्या बाहेर पड, नोकरी शोध यार. कमॉन. अरे प्रयत्न चालू आहेत रे माझे. मग म्हणजे 1-2 ठिकाणी मी रेझ्युमेज पण फॉरवर्ड केलेत, पण अजून एकाचाही कॉलबॅक नाही आलाय. टेंशन को नको घेऊ यार. आएगा फोन आएगा. तेरे लिए कहीं ना कहीं कुठे ना कुठे एखादा जॉब नक्कीच बनला असेल. सबर कर, सबर कर. सबर का फल मीठा होता है. ला 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 ला. बाय द वे, आज मी आकांक्षा मॅडमना त्यांच्या क्लायंट बरोबर जे काही झालं ते सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. फॅन्टॅस्टिक, गुड डिसिजन. आणि तू काल काकून करता जे केलेस ना, त्यामुळे हे कळल्यावर श्रीकांतही रागवायचा काही चान्स वाटत नाही मला. पण ऐका ना, मॉरल सपोर्ट साठी याल का माझ्या बरोबर? मला भीती वाटते त्याची. एक पडली ना मला. टेन्शन घेतो काय पडणार तो माहिती काय? काल तू मला टेन्शन घेतो. आणि सुम्या बरोबर बोललाय. काल तू काकूंसाठी जे काही केलंयस ना, त्यावरून त्याची हिंमतच होणार नाही तुला काही बोलायची. तू जा, आकांक्षाशी बोल जा. ऑल द बेस्ट. काय लागलं तर आम्हाला कळव. हो. थँक्यू. ला 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 ला.